हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 22 मेचा लग्नानंतर होईल प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं, नंदिनी काव्याला बोलते मी तुझी पाठ दाबून देते, तेव्हा काव्या बोलते नको, मला तुझ्याकडनं काहीच नको आहे, प्लीज इथून जा. हे सगळं रम्या बघत असते आणि रम्याला हसू येत असतं. तेव्हा नंदिनी माघारी फिरते, बघते तर रम्या काव्याच्या रूममध्ये येत असते. तेव्हा नंदिनी तिच्याकडे बघते. तेव्हा नंदिनी बाहेर जाऊन दरवाजात उभी राहते. तेव्हा रम्या मुद्दामच काव्याला बोलते, काव्या काय झालं गं, पाठ दुखते का? तेव्हा काव्या बोलते काही नाही, जरा पाठ दुखते. तेव्हा रम्या बोलते थांब दाबून देते. आणि काव्य नाही म्हणणार तेवढ्यात रम्या तिची पाठ दाबायला लागते. नंदिनी हे सगळं बाहेर उभं राहून बघत असते आणि तिला तेही आठवतं की एकदा ती काव्याची पाठ दाबून देते. तेव्हा काव्या तिच्याबद्दल बोलत असते की ताई, तू पाठ दाबून दिली ना तर एकदम ठीक झाल्यासारखं वाटते बघ. तेव्हा पटकन रम्या नंदिनीकडे पाठीमागे बघते आणि मिश्किलपणे हसते. नंदिनीला रडायला येतं आणि ती तिथून रडत रडत निघून जाते. तिकडे काव्या रम्याला बोलत असते की माझी नंदिनी ताई सुद्धा माझी पाठ अशी छान दाबून द्यायची. तेव्हा रम्या बोलते ठीक आहे गं, मी आहे ना, मी सुद्धा तुझ्या नंदिनी ताई सारखीच आहे ना. नंदिनी रडत रडत किचनमध्ये येते. तेव्हा नंदिनी स्वतःशीच बोलत असते की मी काव्यासाठी एवढा काढा कडून दिला, ती वरून तिची पाठ दाबून देत होती, पण ती रम्याकडून पाठ दाबून घेते. विसरली आहे का काव्या, तिची पाठ दुखली, डोकं दुखलं तरी पण मी चेपून देते, कशाला जायचं दुसऱ्या कुणाकडे, मी आहे ना. तेवढं तिथे जीवा येतो. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतो रडताना तिला. तेव्हा तो मनाशी बोलतो की नंदिनी, काल जे काही घडलं त्यामुळे नाराज आहे का? खरंच माझं चुकलं, मी सॉरी म्हटलंच पाहिजे. तेवढ्या तिकडे नंदिनीला आरूचा फोन येतो. तेव्हा नंदिनी आरूशी बोलत असते. जीवा तिथेच उभा असतो. तेवढ्यात जीवा फ्रीज उघडतो तर काय तिथे पार्थ आणि काव्याच्या लग्नाच्या 1 मंथ ॲनिव्हर्सरीचा केक असतो आणि त्या केकवर त्या दोघांचा फोटो असतो. तो फोटो बघून जीवाला लगेच आठवतं की काव्या बाहेर बोललेली असते, पार्थ माझा नवरा आहे आणि आम्ही दोघं बघून घेऊ नवरा बायको. बघूनच जीवाला खूप राग येतो आणि तो फ्रीजचा दरवाजा जोरदार लावतो. तेवढ्यात नंदिनीला ऐकायला जातं. नंदिनी बोलते जीवा 1 मिनिट. तेव्हा नंदिनी पटकन फोन ठेवते आणि जीवाला विचारते काय झालंय, काही हवं आहे का तुम्हाला? तेव्हा जीवा चिडून बोलतो काही नकोय, ब्रेकफास्ट वाढ. तेव्हा नंदिनी ब्रेकफास्ट टेबलवर नाश्ता घेऊन जाते. तिथे पार्थही बसलेला असतो. तेव्हा पार्थला बोलते हे तुमच्यासाठी पोहे आणि जीवा तुमच्यासाठी खास स्मूदी केली. जीवा स्मूदीचा एक घास खातो आणि चिडून उठून ते थुंकतो. तेव्हा जीवा थुंकतो आणि बोलतो तू काय घातलं यात? तेव्हा नंदिनी बोलते काय झालं, आवडली नाही का स्मूदी? तेव्हा जीवा बोलतो काय घातलं यात? नंदिनी बोलते दूध, केळी, मध. तेव्हा जीवा बोलतो दूध, केळी, मध आणि काय घातलंय? तेव्हा नंदिनी बोलते बदाम आणि अक्रोड. तेव्हा जीवा बोलतो कोणी सांगितलं हे घालायला? मला विचारून घातलंस? घालण्याआधी मला विचारलं होतं. तेव्हा नंदिनी बोलते सॉरी जीवा, मी फक्त एक फॉर अ चेंज म्हणून वेगळा प्रयोग करून बघितला. तेव्हा जीवा चिडून बोलतो वेगळा प्रयोग? तेव्हा जीवा चिडून बोलतो मला नाही आवडत अक्रोड. मग विचारायचं ना, माहीत नव्हतं तुला? का नाही विचारलं? स्वतःच्या मनाला आलं, केलं आणि दिलं समोरच्याला. त्याला आवडेल नाही आवडेल काही विचारलं नाही. आई कुठे, तिला विचारलं होतं? तिने एका झटक्यात सांगितलं असतं याला अक्रोड आवडत नाही म्हणून घालू नकोस. कशाला करतेस वेगळे प्रयोग? दरवेळी तुला सरप्राईज द्यायची सवय आहे का? आणि दरवेळी तुझ्या प्रयोगाचं गिनीपिक मीच का असतो? दरवेळी तुला सरप्राईज द्यायचंच असतं का? तुझ्या सरप्राईजची ना आता भीती वाटायला लागली मला. तेव्हा नंदिनी बोलते सॉरी, मला वाटलं आवडेल तुम्हाला, तुम्ही नेहमी तेच खातात म्हणून मला असं वाटलं नेहमीपेक्षा वेगळं. तेवढ्यात जीवा बोलतो नको, नेहमीचं तेच आवडलं नाही तरी आता तेच नशिबात आहे, मान्य करून घ्यावं लागेल, आवडलं नाही तरी ॲक्सेप्ट करावं लागेल, नको आता नव्याने प्रयोग करूस प्लीज, उगाच मनस्ताप होईल त्याचा, कळतंय मी तुला, कळतंय? तेव्हा पार्थ उठतो आणि बोलतो बास कर जीवा, ही काय पद्धत आहे बोलायची, तुला सुद्धा काव्याची हवा लागली का? तेव्हा जीवा बोलतो काय संबंध, तुझ्या बायकोशी माझं कंपॅरिझन करू नको हं, आणि तू का आमच्या भानगणीत पडतोयस? तेव्हा पार्थ बोलतो 1 मिनिट, मी मोठा भाऊ आहे तुझा, त्यामुळे नीट बोलायचं. आणि मी का बोलतोय, कारण तुला तारतम्य नाही राहिलंय कसं बोलायचं आणि कसं वागायचं. माझ्याशी उद्धट बोलतो, घरच्यांशी हवं तसं वागतो, ही काय पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे तुझी? हे जे काही तू वागतोयस बोलतोयस ना चुकीचं आहे हे सगळं. तुझ्यासाठी वेगळं काहीतरी बनवून आणलं त्यांनी, त्यांच्या मेहनतीची किंमत नाही आहे तुला, समोरचे आपल्यासाठी काहीतरी करून आणतोय त्याची कदर नाही आहे तुला. तेव्हा जीवा बोलणार तेवढ्यात पार्थ बोलतो 1 मिनिट जीवा, अजून संपलेलं नाही आहे माझं, लेट मी फिनिश. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, असं हडतूड करू नकोस तू तुझ्या बायकोला. अरे सतत त्यांना तुझीच काळजी असते, तू आनंदी राहावा, तू सुखी राहावा म्हणून धडपड करत असतात त्या. तू फक्त मनाला रोजच्या नाश्त्याचा कंटाळा आलाय तरी सुद्धा त्यांनी तुझ्यासाठी खास बनाना स्मूथी बनवून आणली. तुझं मन राखण्यासाठी त्या काय काय करतात आणि तू ना ॲप्रिसिएशन ना कौतुक. काय बोलायची पद्धत झाली का? दिस इज नॉट डन जीवा. तेव्हा जीवा काहीतरी बोलणार तेव्हा नंदिनी बोलते असू द्या पार्थ, मी त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी करून आणते. तेव्हा पार्थ बोलतो नाही तुम्ही आणायलाच हो, हा जे काही बोलतोय ना ते डोक्यात जातंय माझ्या. तेव्हा जीवा बोलतो टाळक्यात जातंय. तेव्हा जीवा चिडून बोलतो देन स्टे अवे, आमच्या भानगडीत पडू नकोस. तेव्हा पार्थ बोलतो जीवा. तेव्हा जीवा बोलतो जीवा काय? जीवा तुझी बायको मिसेस काव्या पार्थ देशमुख काल म्हणाली ना सगळ्यांसमोर
की हे आमचं नवरा बायकोंचा प्रश्न आहे, आमच्या नवरा बायकोमधलं भांडण आहे, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका, आम्ही बघून घेऊ आमचं. आज मी तुला सांगतोय हे आमच्या नवरा बायकोमधलं भांडण आहे, मध्ये पडू नकोस. नंदिनी बोलते जीवा काय करताय तुम्ही, कशासाठी एवढं भांडणं. तेव्हा जीवा बोलतो हे तू बोलतीयेस, हे तू बोलतीयेस, या सगळ्याला तू जबाबदार आहेस. सतत माझ्याशी गोड गोड बोलून माझी फिरकी घेऊन मला पिकअप ड्रॉप करायला लावतीयेस, मला पाणीपुरी खायला लावतीयेस, ऑफिसमध्ये जायला भाग पाडतीयेस, नको असलेले अजिबात नको असलेले सरप्राईज प्लॅन करतीयेस, रात्री नको त्या गप्पा मारत बसते. आता ही स्मूदी अक्रोड घातलेली मी भांडू नये असं जर वाटत असेल ना मनापासून, तर माझं डोकं फिरणार नाही असं वागतच जाऊ नकोस ना. जेव्हा जीवा जायला लागतो तेव्हा नंदिनी बोलते जीवा प्लीज हे असं उपाशी पोटी जाऊ नका, मी पटकन करून काहीतरी आणते. तेव्हा जीवा बोलतो काही गरज नाही, तू जा, मी बाहेर चाललोय खायला, तिथे तरी कुणी माझ्यावर प्रयोग करणार नाही, निदान तिथे तरी मला मनासारखं खायला मिळेल. जीवा निघून गेल्यावर नंदिनी तिथे डायनिंग टेबलवर बसते आणि रडायला लागते. पार्थ पटकन एक ग्लास पाणी भरतो आणि नंदिनीला पाणी देतो. तेव्हा नंदिनी बोलते खरंच किती मूर्ख असतो ना आपण, आपल्या माणसाला आनंद वाटावा, त्याच्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून किती पुढे पुढे करत असतो आणि ते सहज त्यांच्या आयुष्यातून बाजूला करून टाकतात. आपल्याला रोजचं रुटीन सोडून स्पेशल काहीतरी करायला जातो ना, तिथेच आपलं चुकतं. मला आता कळलंय आपण एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायलाच नाही पाहिजेत कुणासाठी, काही किंमतच नाही आपल्या एफर्ट्सची. त्यांना माहिती आहे ना आपण त्यांना सुनावणार नाही म्हणून ते काही किंमतच करत नाही आपल्या एफर्ट्सची. आपण सतत अवेलेबल असतो ना, ही चूक आहे आपली, म्हणून लोकांना कदर नाही राहिली आपली. आपण मात्र त्यांच्या इमोशन्स जपायच्या आणि ते आपल्या इमोशन्सचा बोळा करून फेकतात. खरंच एक दिवशी कुठेतरी निघून जाईल ना, मगच त्यांना फरक पडेल. तेव्हा तरी फरक पडेल की नाही कुणास ठाऊक. इकडे काव्य आपली पाठ धरून बसलेली असते, ड्रेसिंग टेबलजवळ बसते, तर तिला तिथे पार्थने दिलेला परफ्यूम दिसतो आणि तिला आठवतं की पार्थ तिला परफ्यूम गिफ्ट करतो. इकडे नंदिनी आनंद निवासला जायला निघते तेव्हा मनाशी बोलत असते की जीवा आणि काव्य कितीही माझ्याशी वाईट वागले ना, तरीही जीव अडकलाय माझा त्यांच्यात, तरीही मी त्यांच्याकडे पाठ नाही फिरवणार. नंदिनी काव्याच्या रूममध्ये जाते आणि बोलते काव्य अगं काय तू काढा घेतलेलाच नाहीयेस, जशाचा तसा आहे, असं काय करते, गरमागरम काढा आणला होता, म्हटलं घशाला शेक मिळेल. काव्य चिडून बोलते नकोय मला काढाही नकोय आणि कुठला सल्लाही नकोय, ताई तू जा इथून प्लीज. काव्या का माझ्याबद्दल इरिटेट होतेस तू, रम्या काही बोलली का माझ्याबद्दल, हे बघ त्या रम्यापासून लांब राहा, ऐक माझं. तेव्हा काव्य उठून उभी राहते आणि बोलते का लांब राहू मी तिच्यापासनं, का मी तू केलेला काढा प्यायचा का, तुला सगळ्यांच्या आयुष्यातले सगळेच डिसिजन घ्यायचे असतात, सगळ्यांच्या आयुष्यातले सगळे डिसिजन घ्यायला तुझं आनंद निवास आहेत तुझ्याकडे. माझ्या आयुष्यातल्या डिसिजनचे दोऱ्या माझ्या हातात आहेत ताई, माझ्या आयुष्यातले डिसिजन तू का घेतेस, तू का ठरवतेस, सगळं तूच सांगतेस मला. पार्थशी कसं वागायचं, या घरातल्यांशी कसं बोलायचं, कोणाशी कसं बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं, कोणाशी माफी मागायची, सगळं तूच ठरवणार. मी माझं लग्न ॲक्सेप्ट केलं पाहिजे हेही तूच ठरवणार, मी माझं लग्न सेलिब्रेट केलं पाहिजे हेही तूच ठरवणार, पार्थ बरोबर त्यांच्या गाडीतनं गेलं पाहिजे हेही तूच ठरवणार, मी रम्यापासून लांब राहिलं पाहिजे हेही तूच ठरवणार. ताई नाही चालणार हं, मलाही नाही चालणार. तेव्हा नंदिनी बोलते काव्या अगं काय बोलतेस तू, मोठी बहिणी मी तुझी, एखाद दोन गोष्टी मी तुला समजावून सांगत असेल तर ऐकायला काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा काव्या बोलते काय प्रॉब्लेम आहे ताई, तू आहेस माझा मोठा प्रॉब्लेम, माझी बहीण नंदिनी ताई हाच माझा प्रॉब्लेम आहे. नाही मान्य आहे मला तुला तुझ्या लग्नातनं पळून नेलं गेलं, मान्य आहे मला कबूल करते, पण तू तिथे नव्हतीस ताई म्हणून मला या लग्नाला उभं राहायला लागलं. माझं आयुष्य बर्बाद झालं, त्यामुळे उद्ध्वस्त झालं, माझ्या सगळ्या स्वप्नांचा चोथा झाला, माझं सगळं आयुष्य हिरावून नेलं गेलं या लग्नामुळे, आणि ते पुरेसे नव्हतं म्हणून आता माझी नंदिनी ताई माझ्याच डोक्यावरती बसायला लागली आहे, मला सगळं सांगायला लागली, मी काय करायचं काय नाही करायचं सगळं तूच ठरवतेस ताई. ताई तू या सगळ्याचं मूळ आहेस, तू निघून जा इथनं ताई, तू इथनं निघून गेलीस ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, तू प्लीज इथनं जा. नंदिनी बोलते अच्छा मी प्रॉब्लेम आहे तुझा, मी तुझी नंदिनी तुला प्रॉब्लेम वाटते. काव्या रात्रभर माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रात्रभर मला प्रॉब्लेम्स शेअर करायची, माझ्याशी प्रॉब्लेम शेअर केल्यावर अर्धे सुटतात असं तुला वाटायचं, आणि आता मी प्रॉब्लेम झाली तुझी. तेव्हा काव्य मान हलवते हो. तेव्हा नंदिनी बोलते ठीक आहे, मी सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, जीवाचा प्रॉब्लेम पण मीच आहे, तुझा प्रॉब्लेम पण मीच आहे, मला वाटतं या सगळ्या घराचा प्रॉब्लेम पण मीच आहे, माझ्या निघून जाण्याने बरं वाटेल ना तुला, ठीक आहे जाते मी, निघूनच जाते मी आता. इकडे नंदिनी आनंद निवासमध्ये येते आणि तिला जीवाने जे सकाळी भांडण केलेलं असतं ते आठवत असतं, काव्याचे शब्द आठवत असतात, पार्थचेही शब्द आठवतात की आपण त्यांना मैत्रीच्या कंदिलाकडे वळवायचं. नंदिनी मनात बोलते पण जीवाला कंदिलाच्या प्रेमात पडायची इच्छा आहे का. इकडे जीवा घरात येतो, कपबोर्ड उघडणार तेवढ्यात त्याला स्मूदीचा ग्लास दिसतो, त्या ग्लासच्या तिथे तो जातो तर त्यावर वरती नोट लिहिली असते, बदाम आणि अक्रोड न घातलेली स्मूदी. जीवाला सकाळी तो कसा वागलेला असतो ते आठवतं, तेव्हा जीवाला वाईट वाटत असतं, तो स्मूदीचा ग्लास घेतो आणि पितो. बघतो तर काय ड्रेसिंग टेबलच्या आरशावर सॉरी म्हणून नंदिनी लिहिलेलं असतं आणि चकाचक बाई खाली लिहिलेलं असतं. तेव्हा जीवा आरशाजवळ
हात लावणार तेव्हा त्याला हातातलं वॉच पण दिसतं. तेव्हा नंदिनी इकडे तिचं वॉच बघत असते. तेव्हा जेव्हा त्या वॉचचं बटन प्रेस करणार तेवढ्या जीवाला फोन येतो. तेव्हा जेव्हा ते बटन न दाबताच तिथून निघून जातो आणि नंदिनी पण बटन प्रेस करणार तेवढ्यात तिला आनंद निवासमध्ये एक मुलगी फाईल घेऊन येते. तेव्हा ती बोलत असते की तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कुठे गेलं नंदिनी. तेव्हा नंदिनी बोलते की तसं काही नाही आहे. तेव्हा ती बोलते की आता तुझ्या चेहऱ्यावर हसू पुन्हा येईल. तू स्कॉलरशिपसाठी ज्या मुलांना मदत केली होती ना ती मुलं सगळी तुला भेटायला येत आहेत. तेवढ्या नंदिनीला स्माईल करते आणि बोलते काय सांगताय. ती नंदिनीला आग्रह करत असते की आपण मुलांना बालनाट्याला घेऊन जाऊ. तेव्हा नंदिनी बोलते की नाही तुम्ही घेऊन जा, मी पुन्हा येईल कधीतरी. तेव्हा नंदिनी तिथे बसते. दीपक खिडकीतून बघत असतो. दीपक बोलतो की आता नंदिनीला दिवसा मारण्याचा प्लॅन कॅन्सल. आज संध्याकाळी मी तिला तिच्याच ऑफिसमध्ये मारेन. माझ्या प्रेमाची गोष्ट इथे सुरू झालेली पण नंदिनीच्या आयुष्याचा शेवट इथे नक्की होईल. आता फक्त रात्र व्हायची वाट बघायची आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.